नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण दररोज चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न घेऊन येत असतो, जे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 18 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न, जुलै 2026 मध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पहिल्यांदाच कोणत्या युरोपीय देशाची राजधानी चिशिनाऊ येथे भेट दिली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, मोल्दोवा. दुसरा प्रश्न, गेल्या 34 वर्षात भारताचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांनी भेट न दिलेल्या मोल्दोवा प्रजासत्ताकच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष कोण आहे? तर ह्या आहेत माया सांडू, ऑप्शन बी. तिसरा प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जुलै 2026 मधील मोल्दोवा दौऱ्यादरम्यान त्यांना कोणत्या राष्ट्राध्यक्षांनी निमंत्रित केले होते? तर यांना गोदार्ना सिल्यानोस्कोवा डावकोवा, ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. चौथा प्रश्न, मोल्दोवा प्रजासत्ताकच्या सध्याच्या पंतप्रधानांचे नाव काय आहे? तर यांचे नाव आहे अलेक्झांड्रू मुंतेआनो, ऑप्शन बी. ठीक आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा मोल्दोवा दौरा याच्याबद्दल संक्षिप्तपणे बघूया. 20 जुलै रोजी मुर्मू यांनी मोल्दोवाची राजधानी चिशिनाऊ येथे भेट दिली. गेल्या 34 वर्षात भारताचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान कधीही मोल्दोवाला गेले नव्हते. मोल्दोवा हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा सदस्य देश आहे. मोल्दोवा प्रजासत्ताक, राजधानी चिशिनाऊ, अधिकृत भाषा रोमानियन, चलन मोल्दोवन यू, सोव्हिएत संघापासून स्वातंत्र्य 27 ऑगस्ट 1991 ला. पाचवा प्रश्न, भारतातील पहिला 100 मेगावॅटचा क्षमतेचा व्हॅनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरी ऊर्जा साठवण प्रकल्प कोठे मंजूर करण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, खावडा सौर उद्यान, गुजरात. सहावा प्रश्न, खावडा सौर उद्यान कच्छ येथे भारतातील पहिला लिथियम विरहित बेस प्रकल्प कोणत्या कंपनीद्वारे उभारला जात आहे? आणि या कंपनीचं नाव आहे NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेड, ऑप्शन सी. सातवा प्रश्न, खावडा गुजरात येथे उभारण्यात येणाऱ्या व्हॅनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरी प्रकल्पाचा कार्यकाळ किती वर्ष असणार आहे? तर याचा कार्यकाळ असणार आहे 25 वर्ष, ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. आठवा प्रश्न, व्हॅनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हॅनेडियम म्हणजेच व्ही या मूलद्रव्याचा अनुक्रमांक ॲटॉमिक नंबर किती आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, MPSC ला असे प्रश्न विचारतात. तर याचा नंबर आहे 23. ठीक आहे. व्हॅनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरी प्रकल्पाबद्दल संक्षिप्त बघूया. 21 जुलै 2026 ला कच्छ गुजरात येथील खावडा सौर उद्यानात 100 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प मंजूर करण्यात आला. हा भारतातील पहिलाच लिथियम विरहित युटिलिटी स्केल बेस प्रकल्प आहे. तर व्हॅनेडियमचा अनुक्रमांक 23 याचा वापर करून 100% स्वदेशी तंत्रज्ञानाने हा प्रकल्प उभारला जात आहे, ज्याचे आयुष्य 25 वर्ष असेल. तर NTPC लिमिटेड स्टॅटिक GK, स्थापना 7 नोव्हेंबर 1975, मुख्यालय नवी दिल्ली, दर्जा महारत्न कंपनी. नववा प्रश्न, 5वी ब्रिक्स भूस्थानिक तंत्रज्ञान कार्यगट बैठक 20 ते 22 जुलै कोठे आयोजित करण्यात आली? तर ही पार पडलेली आहे IIT तिरुपती या ठिकाणी, ऑप्शन सी. 10वा प्रश्न, 1 जानेवारी 2026 पासून भारताकडे ब्रिक्सचे कितवे अध्यक्षपद आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 4. 11वा प्रश्न, भारताने यापूर्वी कोणत्या वर्षी ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवले होते? तर भारताने 2012, 16 आणि 2021 ला, ऑप्शन ए असं या प्रश्नाचं उत्तर आहे. महत्वाची माहिती बघा, ब्रिक्स 5वी ब्रिक्स कार्यगट बैठक याच्याबद्दल आंध्र प्रदेशातील IIT तिरुपती येथे भू अवकाशीय तंत्रज्ञान आणि त्याचे अनुप्रयोग या विषयावर 5वी ब्रिक्स बैठक पार पडली. 2026 मध्ये भारताकडे ब्राझीलकडून ब्रिक्सचे अध्यक्षपद हस्तांतरित झाले आहे. भारताकडे ब्रिक्सचे हे 4थे अध्यक्षपद आहे. यापूर्वी 2012,
नवी दिल्ली 2016, गोवा 2021 आभासी. 12वा प्रश्न, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते जुलै 2026 मध्ये भारतातील पहिल्या भाषा ग्रंथालयाचे शब्दलोकचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर यांचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे कोलकाता या ठिकाणी. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 13वा प्रश्न, शब्दलोक म्युझियम ऑफ वर्ल्ड हे भारतातील भाषांना समर्पित पहिले इमर्सिव्ह संग्रहालय कोणत्या संस्थेच्या आवारात उभारण्यात आले आहे? आणि हे उभारण्यात आलेले आहे राष्ट्रीय ग्रंथालय कोलकाता. ऑप्शन बी. 14वा प्रश्न, कोलकात्यातील राष्ट्रीय ग्रंथालयात उभारण्यात आलेल्या शब्दलोक भाषा संग्रहालयात पहिल्या टप्प्यात किती दालने आहेत? तर यामध्ये आहेत 9 दालने. ऑप्शन सी. महत्वाची माहिती बघा, भारतातील पहिले भाषा संग्रहालय शब्दलोक 19 जुलै रोजी कोलकात्यातील राष्ट्रीय ग्रंथालयामध्ये अमित शहा यांच्या हस्ते शब्दलोक संग्रहालयाचे उद्घाटन झाले. तर भाषिक वारसा जतन करणे आणि तरुण पिढीला भाषा, लिपी व साहित्याची ओळख करून देणे हा या संग्रहालयाचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 9 दालने आहेत. तर 15वा प्रश्न, भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये मूळ संविधानात 1950 मध्ये किती भाषांचा समावेश होता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 14. ऑप्शन बी. 16वा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे 1967 मध्ये सिंधी भाषेचा 8व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 21वी घटनादुरुस्ती. ऑप्शन बी. 17वा प्रश्न, 71व्या घटनादुरुस्तीद्वारे 1992 8व्या अनुसूचीमध्ये कोणत्या 3 भाषा जोडल्या गेल्या? तर यामध्ये जोडलेल्या गेलेल्या आहेत कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. ऑप्शन बी. 18वा प्रश्न, संविधानाच्या 92व्या घटनादुरुस्तीद्वारे 2003 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 4 भाषांमध्ये खालीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश नाही? असा एक प्रश्न विचारला जातो. तर बोडो, डोगरी, संताली आणि कोकणी. कारण आपण बघितलं कोकणी 1992 ला जी घटनादुरुस्ती झाली त्यातच 71व्या घटनादुरुस्तीत घेतलेली आहे. ठीक आहे, थोडक्यात याची माहिती बघूया. 8वी अनुसूची भाषिक इतिहास. भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये सध्या 22 अधिकृत भाषा आहेत. मूळ संख्या 1950 14 भाषा. तर 21वी घटनादुरुस्ती 1967 सिंधी भाषा समाविष्ट म्हणजे 15 भाषा झाल्या. 71वी घटनादुरुस्ती 1992 कोकणी, मणिपुरी, नेपाळी समाविष्ट 18 भाषा आणि 92वी दुरुस्ती बोडो, डोगरी, मैथिली, संथाली समाविष्ट झाल्या आणि या भाषा वाढून 22 झाल्या. ठीक आहे. तर 23 जुलै 2026 संदर्भातले हे महत्वाचे प्रश्न, जुलैच्या एकंदरीतले महत्वाचे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असणारे प्रश्न, याची PDF तुम्हाला चालू घडामोडीला या टेलिग्राम चॅनलवर जॉईन केल्यानंतर मिळून जाईल. आणि कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी तुम्ही चालू घडामोडीचे 4ही प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम, टेलिग्राम, युट्यूब आणि फेसबुक सर्वांसोबत जोडले जा. फेसबुकवरही तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.